हे करावं लागेल, तुम्ही कोणतरी येऊन बघावं लागेल. म्हणजे आपण नाही हेच बघणार काय ते. पहिल्या चेंडूवरती पहिला धक्का बसलाय आणि नवीन फलंदाज सुनील सावंत हे फलंदाजीसाठी आलेत. 5 चेंडू आणि 11 धावांची गरज. सुनील यांच्यासाठी ऑन साईडच्या दिशेने मारलाय, क्षेत्ररक्षक जेल खाली, येस इट इज आउट. 6वा धक्का बसतोय. लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 गडी बाद होत आहेत. अतिशय सुंदर गोलंदाजी प्रवीण यांच्याकडनं. हा, दत्ता पोसम वय वर्ष 58 असलेले खेळाडू या ठिकाणी सामना करतायत. प्रवीण यांचा पुढे येऊन मारलाय चेंडू, त्यांनी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. धाव होण्याची संधी, येस इट इज आउट. फलंदाज बाद. अतिशय सुंदर गोलंदाजी, तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. सानपाडा गायत्री सनरायझर्स आणि सानपाडा लायन्स अबाव 35 3 प्लेयर अक्षय आणि शिवराज राऊत दोघांनीही नोंद घ्यायची आहे. 7 गडी बाद, 26 धावा झाल्या आहेत. लागोपाठच्या 3 चेंडूवरती 3 गडी बाद झाले, त्याच्यात 2 झेलबाद झाले आणि 1 धावबाद झालाय. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि धावा हव्या आहेत त्या 11. नवीन फलंदाज नॉन स्ट्राईक एंडला हेमंत आणि स्ट्राईक एंडला आहेत शैलेश. शैलेश यांच्यावरती संपूर्ण संघाची जबाबदारी या ठिकाणी आहे. पाहायचंय शैलेश यांच्या बॅटमधनं एखादा चौकार किंवा षटकार निघतोय का ते. 3 चेंडू आणि 11 धावा. पुढे मारण्याचा प्रयत्न, या ठिकाणी फलंदाज बाद. यष्टीचित होत आहेत शैलेश. लागोपाठच्या 4 चेंडूवरती 4 गडी बाद केले जात आहेत. अतिशय त्यांनी तर 2 6 लगावले, तर आयोजकांतर्फे त्यांना 1001 रुपये रोख. 2 चेंडूत तरी मॅच काढली. ही मॅच जिंकण्यात रॉयल्स 40+ यशस्वी ठरलं आणि या फलंदाजाने 2 चेंडूत 2 षटकार लगावले, तर 1001 रुपयाचं रोख पारितोषिक आयोजकांतर्फे देण्यात येईल. नवीन फलंदाज एकनाथ यांच्यासाठी एक सुवर्ण संधी चालून आली असंच म्हणावं लागेल. आयोजकांकडनं या ठिकाणी या स्पर्धेमध्ये 1000 रुपयाचं पारितोषिक लावलेलं आहे. लागोपाठच्या 2 चेंडूवरती जर 2 षटकार मारून जर आपल्या संघाला विजयी करून दिलात, तर एकनाथ यांना नक्कीच आयोजकांकडनं 1000 रुपये मिळतील. दरम्यान मला तरी वाटत नाहीये, कारण का तर गोलंदाज या ठिकाणी जबरदस्त गोलंदाजी करतोय प्रवीण. आतापर्यंत एकही धाव दिलेली नाहीये त्यांनी. दरम्यान पुढचा चेंडू प्रवीण यांचा, चेंडू स्टंपला लागून गेलाय यष्टीरक्षकाजवळ, त्यामुळे मला वाटतं स्टंपिंग स्टंपिंग केलंय. 8वा धक्का
सामन्यामध्ये निर्धाव षटक टाकलं